जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TY BCom सेमिस्टर 5मधील जे स्पेशल सब्जेक्ट नंबर 3 आहे, म्हणजे स्पेशल पेपर 3 आहे, ज्यामध्ये कॉस्टिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्स, त्याच्यानंतर बिझनेस एंटरप्रेन्योरशिप आणि बाकीचे जे काही थेअरी सब्जेक्ट्स आहे, तर या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स स्टडी पर्पजसाठी आपण देत आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट यांचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश मीडियम अशा दोन्ही मीडियममधून बघणार आहोत. सगळ्यात प्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी कॉस्टिंगचा जो काही फॉर्मॅट होता, तर हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला होता. फक्त त्यामध्ये कदाचित यावर्षी फ्लेक्झिबल बजेटच्या जागी कॅश बजेट हा पण येऊ शकतो. ज्यामध्ये बघा पहिला प्रश्न जो काही होता, म्हणजे मी कॉस्टिंगचा फॉर्मॅट तुम्हाला ओरली सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रश्न क्रमांक 1 हा MCQ असेल. क्वेश्चन नंबर 1A हा MCQ 5 मार्क, मॅच दी पेयर्स 5 मार्क, असे मिळून टोटल 10 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 1 असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा जो काही असणार आहे तो तुमचा शॉर्ट नोट्स असणार आहे, जिथं 4पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स जातील की प्रश्न क्रमांक 1ला 10, प्रश्न क्रमांक 2ला 10, असे 20 मार्क होतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला ए आणि बीमध्ये डिवाईड केलेला आहे. एमध्ये तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, तर बीवरती तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे 7 मार्काला. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे तो 8 मार्कासाठी आहे, तर शॉर्ट नोट्स तुमची 7 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4A हा तुम्हाला कॅश बजेट किंवा फ्लेक्झिबल बजेट यावरती प्रॉब्लेम आहे, तो 8 मार्कासाठी राहील. तर 7 मार्कासाठी तुम्हाला काय राहणार आहे, तर तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे, जो इंटरफर्म कंपॅरिझन किंवा युनिफॉर्म कॉस्टिंगच्या बाबत असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला मी कॉस्टिंगचा फॉर्मॅट सांगितलेला आहे. त्यामध्ये शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चनला कोणते प्रश्न विचारले जातील ते बघू. नंतर आपण जे स्पेशल पेपर 3मध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्स हे सब्जेक्ट्स असतील त्यांचा देखील फॉर्मॅट बघूया. बघा, अगोदर कॉस्टिंग 3च्या रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न आपण समजून घेऊ. बघा, काही शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. त्यामध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी एक आहे, ब्रेक इवन पॉईंट आहे, कॉन्ट्रीब्युशन, PV रेशो, मेक ऑर बाय डिसिजन हे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर या अगोदर तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी विचारलेला होता, तर यावेळेस कदाचित BEP, कॉन्ट्रीब्युशन, PV रेशो, मेक ऑर बाय डिसिजन यापैकी काही विचारले जातील. त्याच्यानंतर की फॅक्टर्स किंवा लिमिटिंग फॅक्टर अशा दोन्हीपैकी एका नावाने ही शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कॉस्ट प्रॉफिट व्हॅल्यूम ॲनालिसिस, ज्याला CPV असं पण म्हटलं जातं. नंतर झिरो बेस बजेटिंग आहे. त्यानंतर इंटरफर्म कंपॅरिझनचे बघा, तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघायचे आहे. बजेटरी कंट्रोल म्हणजे काय, त्या बाबतीत शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. युनिफॉर्म कॉस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ह, ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन हे मुद्दे करून ठेवा. इथं सांगितलेले प्रश्न क्रमांक 10 आणि 11 या दोघांपैकी एक प्रश्न पुन्हा तुम्हाला रिपीट होऊ शकतो. कदाचित दोन्ही पण रिपीट होऊ शकतात. एक प्रश्न क्रमांक 3मध्ये तर एक प्रश्न क्रमांक 4मध्ये विचारण्याची शक्यता आहे. तर 12 आणि 13 नंबर पण महत्त्वाचे आहेत. त्यापैकी 13 नंबर प्रश्न ऑलरेडी विचारलेला होता. यावेळेस जर विचारला तर तो शॉर्ट नोट्सला विचारला जाईल. ते म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याचे फीचर्स अँड प्रोसिजर, किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्याला आपण SCM म्हणतो, त्याचे फीचर्स अँड मॉडेल्स हे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2मध्ये शॉर्ट नोट्सला विचारण्याची शक्यता आहे, किंवा प्रश्न क्रमांक 3B पण विचारला जाईल 7 मार्कासाठी. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला कॉस्टिंगचा फॉर्मॅट आणि कॉस्टिंग संदर्भात महत्त्वाचे प्रश्न मी सांगितलेले आहे. मी पुन्हा सांगतो की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरती आणि कॅश किंवा फ्लेक्झिबल बजेटवरती सांगितले जातील. त्याच्यात मार्जिनल कॉस्टिंगमध्ये बघा, तुम्हाला या अगोदर फक्त एक साधा डेटा दिलेला होता. म्हणजे तुम्हाला सेल्स दिलते, फ्लेक्झिबल फिक्स कॉस्ट दिलती किंवा प्रॉफिट दिलता
आणखीन तुम्हाला बाकीच्या गोष्टी देऊन तुम्हाला काय काय विचारलं होतं की पी बी रेशो, बी ई पी, मार्जिन ऑफ सेफ्टी असे कॅल्क्युलेट करायला लावलेले होते. तर यावेळेस कदाचित 2 वर्षाचं कम्पॅरिझनचा प्रॉब्लेम दिला जाईल. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट आणि सेलचा डेटा 2 वर्षाचा दिला जाईल. त्यावरून तुम्हाला काय करता येईल, वेगवेगळे फॉर्मॅट काढावे लागतील. जसं पी व्ही रेशो, कॉन्ट्रीब्युशन असतील, बी ई पी, मार्जिन ऑफ सेफ्टी, प्रॉफिट वेन सेल्स आर अर्न टू रिक्वायर प्रॉफिट, किंवा नेट प्रॉफिट वेन सेल्स आर वगैरे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न असू शकतात. मार्जिन ऑफ सेफ्टीचं मी एक सॅम्पल फॉर्मॅट उद्या तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकून दिला जाईल. या दोन्हींपैकी एक फॉर्मॅटनुसार तुम्ही करून ठेवा. शक्यतो तरी 2 वर्षाच्या कम्पॅरिझनचा फॉर्मॅट तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टीमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. आणि कॅश बजेट पण करून ठेवा. फ्लेक्झिबल बजेटवर थोडंसं कमी लक्ष ठेवा, पण कॅश बजेटवरती जास्त प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता आहे. ओके. त्यानंतर आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग मॅनेजमेंट, त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्स, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट होता तो म्हणजे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप. या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे तर त्याबाबत आपण इथे माहिती बघणार आहोत. बघा, इथे तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन पेपर ही 50 मार्काची असेल. यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम ड्युरेशन असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा तुमचा MCQ 5 मार्कासाठी आणि मॅच दी पेअर्स 5 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 तुमचा टोटल 10 मार्काचा राहील. तर प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला शॉर्ट नोट्स राहतील. 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. प्रश्न क्रमांक 3 एमध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 1वर 8 मार्कासाठी असतील. तर प्रश्न क्रमांक 3B ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 2वर 7 मार्कासाठी असेल. प्रश्न क्रमांक 4 हा तुमचा ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 3वर 8 मार्कासाठी असेल. तर प्रश्न क्रमांक 4B हा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 4वर 7 मार्कासाठी असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला मी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट सांगितलेला आहे, जो आजच्या म्हणजे जे काही स्पेशल पेपर 2साठी जो फॉर्मॅट होता तोच पेपर नंबर 3साठी देखील फॉर्मॅट आहे. तर आता आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड काही ब्रॉड क्वेश्चन्स आणि शॉर्ट नोट्स बघणार आहोत. बघा, ब्रॉड क्वेश्चनकडे नजर टाका. पहिली ब्रॉड क्वेश्चन्स आहे, कंपनी वित्त म्हणजे काय, त्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. म्हणजेच डिफाईन द टर्म ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, एक्सप्लेन नीड अँड इम्पॉर्टन्स. नंतर सेकंड आहे, भाग बाजाराचा अर्थ सांगून त्याची विविध कार्ये स्पष्ट करा. डिफाईन द टर्म ऑफ स्टॉक एक्सचेंज, एक्सप्लेन इट्स फंक्शन्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. ओके. 3 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन. म्हणजेच वित्तीय नियोजन म्हणजे काय, वित्तीय नियोजनाचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट करा. जर हा प्रश्न नाही आला तर त्याला अनुसरून 4 नंबरचा प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे वित्तीय नियोजनाचे महत्त्व आणि व्याप्ती. हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण विचारण्याची शक्यता आहे. एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. 5 नंबरचा प्रश्न शॉर्ट नोट्ससाठी पण आहे, ब्रॉड क्वेश्चनसाठी पण आहे. आर्थिक नियोजन तयार करताना प्रभाव टाकणारे घटक, म्हणजेच फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग फायनान्शियल प्लॅन फॉर्म्युलेशन. त्याच्यानंतर 6 आणि 7 यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 3मध्ये विचारण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आधी भांडवलीकरण म्हणजे काय, त्याची कारणं आणि उपाययोजना सांगा. म्हणजे एक्सप्लेन द टर्म ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन, स्टेट इट्स कॉजेस अँड इफेक्ट्स. तसंच न्यून भांडवलीकरण म्हणजे काय, त्याची कारणं आणि विविध उपाययोजना सांगा. हा प्रश्न क्रमांक 7 आहे. म्हणजेच डिफाईन द टर्म ऑफ अंडर कॅपिटलायझेशन, स्टेट्स इट्स कॉजेस अँड इफेक्ट्स. कदाचित तुम्हाला आधी भांडवलीकरण आणि न्यून भांडवलीकरण म्हणजेच ओव्हर कॅपिटलायझेशन अँड अंडर कॅपिटलायझेशन अशा नावाने देखील शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर 8 नंबरला दिलेला आहे, भांडवलाच्या विविध स्रोताची सविस्तर चर्चा करा. एक्सप्लेन इन डिटेल सोर्सेस ऑफ कॅपिटल. हा टॉपिक नंबर 4वरचा आधारित प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक 5मध्ये विचारण्याची शक्यता प्रश्न क्रमांक 4A मध्ये विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 भांडवलाचे प्रकार, टाईप्स ऑफ कॅपिटल. इथे तुम्हाला सामान्य भाग, आग्रह भाग आणि बाकीची देखील माहिती तुम्हाला इथे लिहिता येऊ शकते. त्यानंतर भागाचे विविध प्रकार सविस्तर स्पष्ट करा. म्हणजे एक्सप्लेन द टाईप्स ऑफ शेअर्स. ओके. इथे पण हे दोन्हीही प्रश्न जवळजवळ सारखेच आहे, फक्त ते वेगळ्या अंगाने विचारले जाण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, अग्र हक्क भागाचे प्रकार, टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर सांगा. किंवा इथे बघा, हे पण काही मुद्दे मी इथं आत्ता दाखवलेले नाही आहे, पण त्याबाबत सुद्धा तुम्ही तयारी करा. ते म्हणजे
इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग म्हणजे काय, त्याचे फायदे आणि तोटे सांगा किंवा वैशिष्ट्ये सांगा. त्यानंतर अग्रहक्क भाग म्हणजे काय, त्याचे फायदे आणि तोटे सांगा किंवा त्याची वैशिष्ट्ये सांगा. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न करून ठेवा. सोपा आहे. टेक्निकली पद्धतीने या प्रश्नाची तयारी करा. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा ज्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं दुसरा एक मुद्दा विचारला जाईल. राष्ट्रीय भागबाजार किंवा मुंबई भागबाजार या दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर सेकंड आहे भारतीय वित्त बाजार किंवा नाणे बाजार. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंडियन फायनान्शियल मार्केट्स. त्यानंतर 3 नंबर दिलेलं आहे. 3 नंबरमध्ये मी काही महत्त्वाचे आणखीन काही मुद्दे दुसरे दिलेले आहे. त्यामध्ये एक आहे भारतीय पतनिर्धारण आणि माहिती सेवा मर्यादित. त्याला आपण क्रिझिल म्हणतो. ओव्हरव्ह्यू ऑफ क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. ओके. क्रिझिलच्या रिलेटेड तुम्हाला शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे किंवा त्याला ऑर केअर किंवा इक्रा CARE आणि ICRA या दोघांपैकी एक पण विचारण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे ह्या तिन्ही तुम्ही क्रेडिट रेटिंग एजन्सी ज्या आहे त्या व्यवस्थित करून ठेवा. निदान किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सी या नावाने पण शॉर्ट नोट्स विचारली जाईल. 4 नंबर आहे वित्त व्यवस्थापनाची व्याप्ती. त्याला आपण म्हटलं जातं की स्कोप ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. मोस्ट IMP आहे हा प्रश्न, करून ठेवा. 5 नंबर दिलेला आहे तो तर अत्यंत महत्त्वाचा आहे. वित्तीय नियोजनातील विविध टप्पे. त्याला स्टेप्स इन फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं जातं. हा शॉर्ट नोट्सला पण प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता वाटते. 6 नंबर आहे भांडवल संरचनेवर परिणाम करणारे घटक. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द पॅटर्न ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. 7 नंबर आहे समन्वय व्यापार किंवा भाग भांडवल व्यापार. त्याला ट्रेडिंग ऑन इक्विटी असं पण म्हटलं जातं. ही पण शॉर्ट नोट्स करून ठेवा. योग्य भांडवलीकरण हा प्रश्न म्हणजे कमी दर्जाचा आहे किंवा विचारण्याची जास्त शक्यता वाटत नाही, पण तरीसुद्धा एक थोडक्यात करून ठेवा. फेअर कॅपिटलायझेशन म्हणजेच योग्य भांडवलीकरण म्हणजे काय. नंतर 9 नंबर दिलेला आहे भांडवल संरचना, ज्याला आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतो. यावर शॉर्ट नोट्स जास्त करून विचारली जाऊ शकते. नंतर व्यापार किंवा मर्चंट कर्जे, ज्याला आपण मर्चंट लोन असं देखील म्हणतो. त्यानंतर अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन भांडवल. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लाँग टर्म कॅपिटल. 12 नंबर महत्त्वाचा प्रश्न आहे नेचर ऑफ वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळत्या भांडवलाचे स्वरूप. 13 आणि 14 थोडेसे नॉर्मल आहे, पण ते पण जरा धावती ओघवती एक रिव्हिजन म्हणून तुम्ही तो प्रश्न करून घ्या. तो म्हणजे ऑपरेटिंग लीज. ओके. 14 नंबर आहे जोखीम व परतावा, ज्याला आपण म्हणतो रिस्क अँड रिटर्न. कॉन्सेप्ट्स ऑफ रिस्क अँड रिटर्न. त्यानंतर तुम्हाला 15 नंबरचा प्रश्न आहे सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग यातील फरक स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन इक्विटी शेअर होल्डर्स अँड प्रेफरन्स शेअर होल्डर्स. ओके. किंवा प्रेफरन्स शेअर्स अँड इक्विटी शेअर्स यातील डिफरन्स स्पष्ट करा असा देखील तुम्हाला शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला देखील किंवा हा प्रश्न विचारला जाईल क्वेश्चन नंबर 4B मध्ये. ओके. त्यामुळं या प्रश्नांकडे थोडंसं काळजीपूर्वक बघा. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंटच्या क्वेश्चन पेपरकडे वळूया. त्यामध्ये देखील तुम्हाला स्वरूप तर सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आहे की ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला 4 विचारले जातील आणि 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. तुम्हाला प्रत्येक याच्या संदर्भात 10-10 प्रश्न दिलेले आहे, तर तेवढे तुम्ही करून ठेवा. जेवढे जर का प्रश्न केले तर नियर अबाउट 70 ते 80% मार्क तुम्हाला भेटून जातील. पहिला प्रश्न आहे ब्रॉड क्वेश्चन्स. जाहिरात म्हणजे काय ते सांगून जाहिरातीची विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा. डिफाईन द टर्म ऑफ ॲडव्हर्टायझिंग. एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग. नंतर आहे दुसरा जाहिरात माध्यम निवडीवर परिणाम करणारे घटक. फॅक्टर्स अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ ॲडव्हर्टायझिंग मीडिया. त्यानंतर 3 नंबर आहे विपणन मिश्रमध्ये जाहिरातीची भूमिका. रोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग इन मार्केटिंग मिक्स. त्यानंतर 4 नंबर दिलेलं आहे आधुनिक व्यवसायातील जाहिरातीची भूमिका. रोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग इन मॉडर्न बिझनेस. 5 नंबर दिलेला आहे जाहिरात संदेश रचनेचे घटक. ॲस्पेक्ट्स इन ॲडव्हर्टायझिंग मॅसेज. नंतर 6 नंबर आहे जाहिरातीतील आव्हाने महत्त्व. सिग्निफिकन्स ऑफ अपील इन ॲडव्हर्टायझिंग. नंतर 7 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय जाहिरात मानक परिषदेची भूमिका. ASCI, ज्याला आपण रोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतो. तर हा एक महत्त्वाचा शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा किंवा 7 मार्कासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. नंतर जाहिरातीचे आर्थिक पैलू सविस्तर स्पष्ट करा.
इफेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन प्रोडक्शन कॉस्ट. तसंच प्रश्न आहे जाहिरातीच्या सामाजिक पैलू, म्हणजे जाहिरातीचे जे काही विविध पैलू आहेत त्यातील आर्थिक पैलू, कायदेशीर पैलू आणि सामाजिक पैलू. तर मी तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक पैलू दिलेले आहे. कायदेशीर पैलूकडे तुम्ही जरा थोडंसं सॉफ्ट पद्धतीने त्याचं एक रिव्हिजन, धावती ओघ द्या त्याला. ओके, धावता आढावा तुम्ही घेऊ शकता. पण आर्थिक पैलू आणि सामाजिक पैलूचं डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन करायचं आहे, म्हणजे सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग. 10 नंबरचा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला क्वेश्चन नंबर 4कडे विचारण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चिन्हांकन म्हणजे काय, चिन्हांकनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. डिफाईन द टर्म ऑफ ब्रँडिंग, एक्सप्लेन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, किंवा फीचर्स ऑफ ब्रँडिंग असा पण प्रश्न येऊ शकतो. 11 नंबर प्रश्न आहे चिन्हांकनांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा, टाईप्स ऑफ ब्रँड. ओके, त्याच्यानंतर 12 नंबर आहे चिन्हांकनांची ओळख आणि त्याचे स्रोत स्पष्ट करा. त्याला ब्रँड आयडेंटिटी अँड इट्स सोर्सेस असं देखील आपण म्हणू शकतो. हा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्ही क्वेश्चन नंबर 4B याचा विचार करा. टिपा द्यामध्ये काही महत्त्वाच्या टिपा आहे, त्यामध्ये विपणन मिश्र किंवा माध्यम मिश्र, ज्याला आपण मार्केटिंग मिक्स अँड मीडिया मिक्स असं म्हणतो, या दोन्हीपैकी एक शॉर्ट नोट्स करून घ्या. ओके, त्यानंतर दुसरं आहे जाहिरात माध्यमाची वैशिष्ट्ये. मी मागाशी सांगितलं आहे की फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए डिफरन्स ॲडव्हर्टायझिंग मीडिया. त्यानंतर ई जाहिरात, हे लास्ट इयरला पण आलेला होता प्रश्न, आत्ता पण करून ठेवा, ई ॲडव्हर्टायझिंग. 4 नंबर दिलेला आहे जाहिरात दृष्टिकोन, म्हणजे ॲप्रोचेस इन ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, त्यानंतर 5 नंबर आहे जाहिरात आव्हाने आणि खरेदी प्रेरणा यांचा संबंध, रिलेशन बिटवीन ॲडव्हर्टायझिंग अपील अँड बाईंग मोटिव्ह. नंतर 6 नंबर आहे प्रत्यक्ष व प्रत्यक्ष आव्हान. इथं प्रत्यक्ष व प्रत्यक्षच झालं आहे, त्याला आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आवाहन असं म्हणा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट अपील. ओके, म्हणजे 6 नंबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आव्हानला आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अपील असं म्हणतो. 7 नंबर आहे जाहिरात संदेश, ॲडव्हर्टायझिंग मेसेज. 8 नंबर जाहिरातीमधील नैतिकता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जाहिरातीतील नैतिकता, जाहिरातीतील सत्यता, ह्या दोनपैकी एक शॉर्ट नोट्स तर आहेच तुम्हाला. इथिक्स इन ॲडव्हर्टायझिंग अँड ट्रूथ इन ॲडव्हर्टायझिंग. 10 नंबर आहे जाहिरात व मक्तेदारी, ॲडव्हर्टायझिंग अँड मोनोपॉली. ओके, त्यानंतर 11 नंबर दिलेला आहे जाहिरातीमधील नको असलेला भाग, अपव्यय, ज्याला आपण वेस्टेज इन ॲडव्हर्टायझिंग असं म्हणतो. 12 नंबर आहे महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचं म्हणलं तरी चालेल, चिन्हांकन व्यवस्थापन प्रक्रिया, ब्रँड मॅनेजमेंट प्रोसेस. त्यानंतर 13 नंबर आहे चिन्हांकन निष्ठेचे घटक, ज्याला आपण इलेमेंट्स इन ब्रँड लॉयलिटी असं म्हणतो. आणि 14 नंबर आहे नवीन चिन्हांकनाबाबत आव्हाने, चॅलेंजेस इन न्यू ब्रँडिंग. सो विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन आणि मार्केटिंगच्या बाबत दिलेले आहे आणि कॉस्टिंगबाबतही दिलेले आहे. यानंतर आपण जर का स्टडी मटेरियल अवेलेबल झालं तर आपण बँकिंगबाबतही चर्चा करणार आहोत. सविस्तर व्हिडिओ तुम्हाला लवकर शेअर केली जाईल. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जो पेपर तुमचा आता 16 तारखेला होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट फॉर एक्झाम. आणि अशाच नवनवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व वर्गातील मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, त्यानंतर तुम्हाला तो निकाल कसा आणि कुठे पाहता येईल याबाबत पण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तसेच येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.